तर अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं वेतनासाठी चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। अनेक महिन्यांचं थकीत वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलंय। यापूर्वी कर्मचाऱ्यांनी याच चिमणीवर चढून हे आंदोलन केलं होतं। आज हे कर्मचारी पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। फिनले मिलमध्ये काम करणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या। दरम्यान जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। महिन्यापासून राहिलेला 50% पगार यांनी दिलेला नाही आहे आणि त्यानंतर जो नोव्हेंबर ते मे 7 महिन्याचा पगार तो दिला नाही आणि कामगाराची दिवाळी आणि दसरा या अंधारात गेलेला आहे। बरोबर आहे। आणि शाळेमध्ये आमच्या स्वतःचे मुलं लेकरं शिकत आहे, त्यांचे रिझल्ट अजून मिळाले नाही। त्यांनी म्हटलं आम्हाला की तुम्ही पहिले तुमचे फी भरा, नंतर तुम्हाला आम्ही रिझल्ट देऊ। आम्हाला जर खाली पैसे नाही आहे, पैसे उकून देणार आम्ही यांना। म्हणून आज आम्ही पवित्र घेतला चिमणी आंदोलन करायचा। दवाखान्याचा पगार होत नाही, इथून एकही कामगार हलत नाही। पगार झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही। तर वेतन मिळावं यासाठी फिनले कंपनीतील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलंय। थकीत वेतनासाठी हे कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर 14 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेली आहे। वेतन मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा देखील या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे। फिनले कंपनीचे हे कर्मचारी आहेत। अमरावतीत या ठिकाणी ते आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। चिमणीवर चढून त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। थकीत वेतनासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।